अमरावती जिल्ह्यात सोमवारी 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण 40 केंद्रांवर सुरू झाले आहे। महापालिकेच्या क्षेत्रात एकूण 5 केंद्रावर लसीकरण सुरू आहे। यामध्ये सबनीस प्लॉट, विलासनगर, बिच्छू टेकडी येथील रुग्णालय, हरिभाऊ वाट रुग्णालय व दसरा मैदान येथील आयसोलेशन केंद्र या केंद्रांचा समावेश आहे। सोमवारी सबनीस प्लॉट येथील केंद्रावर लस घेण्यासाठी 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींनी गर्दी केली होती। या किशोरवयीन गटातील मुला-मुलींना कोवॅक्सिनची लस देण्यात येत आहे। सध्या राज्यासह जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यामुळे लसीकरण वाढविण्याला घेऊन प्रशासन कामाला लागले आहे। सोमवारपासून 15 ते 18 या किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे। या लसीकरणासाठी मुला-मुलींचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे। आज आमच्या शाळेमध्ये कोविड लसीकरणाचा कॅम्प झालेला होता आणि मी सुद्धा लस घेतलेली आहे। यामुळे कुठलाही त्रास किंवा साईड इफेक्ट दिसून येत नाही। तर माझे सगळ्यांना असेच आवाहन राहील की आपणही अशा कॅम्पचा लाभ घ्यावा। जर आपल्या शाळेमध्ये लसीकरणाची योजना सुरू असेल तर आपण सुद्धा लस घ्यावी। हे आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्या देशाच्या भविष्यासाठी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर आपण सुद्धा लसीकरणाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। मी 12वी मध्ये आहे। मी आत्ताच 15 ते 18 वयोगटातील लसीकरण केलेले आहे। त्याची कुठलीही रिॲक्शन होत नाही आहे आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी हे लस घेतलेली आहे। त्यामुळे मी सर्वांना सांगते की ही लस घ्या। याचा कुठलाही प्रादुर्भाव होत नाही आणि सुरक्षित राहा। 15 ते 18 वयोगटातील सन 2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेले लाभार्थी पात्र राहणार आहेत। लाभार्थ्यांना कोविन प्रणालीवर स्वतःच्या मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येईल। तसेच लसीकरण केंद्रावरही नोंदणी करता येणार आहे। ग्रामीण भागात कुमारवयीन विद्यार्थ्यांचे अधिकाधिक लसीकरण होण्यासाठी तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील तालुका शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी तसेच शहरात शिक्षण प्रशासन यांच्या सहकार्याने लसीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे। सुरुवातीच्या टप्प्यात सुसज्ज उपचार सुविधा उपलब्ध असलेल्या आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण होणार आहे। त्यानंतर आवश्यकतेनुसार विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी सांगितले आहे। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।